नमस्कार मित्रांनो. जग खूप सुंदर आहे, त्याला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याचप्रमाणे शेअर मार्केट खूप सोपं आहे, त्याला पाहण्याचा, समजण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो बदलण्यासाठी मी चॅनल चालू केले आहे आणि तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओत शेअर मार्केट विषयी वेगवेगळी माहिती देण्यात येणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सतीश संजय सरोदे, राहणार पुणे, शिक्षण BCom. शेअर मार्केटमध्ये गेली 7 वर्ष कार्यरत आहे. अनगिनत युट्यूबचे व्हिडिओ पाहिले, लाईव्ह वेबिनार केले, क्लासेस केले. क्लासेसला आवाज फी भरून सुद्धा काही पाहिजे तसं हस्तगत करता आलं नाही. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या, कधी बॉलिंगर बँड वापरला, कधी व्हीवॅप वापरला, कधी RSI, सुपर ट्रेड, MACD, पिव्होट पॉइंट, प्राइस ऍक्शन, EMA असे अनेक इंडिकेटर देखील वापरून पाहिले. तर या सर्वातून माझ्या असे लक्षात आले की शेअर मार्केटला स्टार्ट कसे करायचे हे कोणीही आपल्याला सांगत नाही. फक्त वर सांगितल्याप्रमाणे इंडिकेटर वापरून आपल्याला खरंच प्रॉफिट मिळतो का? आणि खरंच ते इंडिकेटर वापरत असताना आपण तो चार्ट जो असतो तो फॉलो करतो का? त्या इंडिकेटरचा लावलेला तो चार्ट आपण फॉलो करतो का? का फक्त ऑप्शनचा प्रीमियमच पाहत राहतो? जसा जसा प्रीमियम आपण घेतलेल्या कॉस्टच्या खाली जातो तस तसा आपली धडपड वाढत जाते, काळजाचे ठोके वाढत जातात. आणि मग तो काढू की काय, अरे जास्त लॉस मध्ये चाललाय, अरे कमी लॉस मध्ये चाललाय, अरे चल 500 प्रॉफिट आला, चल मी एक्झिट रिझल्ट 500 तर 500 एवढीच घेऊन बाहेर पडतो. किंवा लॉस मध्ये जात राहिला तर आपण 1000 लॉस मध्ये गेला, मग 2000 लॉस मध्ये जातो, मग 3000 लॉस मध्ये जातो, मग हळूहळू असं करत करत आपलं संपूर्ण कॅपिटल खातं. पण प्रॉफिट कमवताना फक्त 500 रुपये, लॉस खाताना मात्र 5000 रुपये. असं का? तुम्ही जो काही चार्ट लावलेला असेल, जे काही इंडिकेटर लावलेले असतील, काही नवीन ट्रेडर्स असतील, काही जुने ट्रेडर्स असतील, हा व्हिडिओ पाहत असतील, पाहणारे ज्यांना संपूर्ण माहिती असेल, पण आपण खरंच ज्या वेळेला एखादा स्टॉक ऑप्शन मध्ये विकत घेतो त्यावेळेला त्याला संपूर्ण आपण चार्ट पाहतो का? नाही, आपण फक्त प्रीमियमच पाहत राहतो. तर आपले डिसिजन देखील चुकलेले असतात, आपले निर्णय चुकलेले असतात, कारण आपण शेअर मार्केटला एक सट्टे बाजार किंवा अचानक धनप्राप्तीचा एक पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही याच्याकडे एक व्यवसाय म्हणून पहा, तुमचा प्रॉपर व्यवसाय म्हणून पहा, की ज्याप्रमाणे आपण जॉबला जातो आणि जॉबला जाताना त्या जॉब विषयी किंवा ज्या ठिकाणी आपण कामाला जातोय त्या ठिकाणी त्या कामाशी जसे एकनिष्ठ असतो तसं या व्यवसायाशी देखील एकनिष्ठ व्हा. तर तुम्हाला शेअर मार्केटमधून भरपूर पैसा मिळेल. आता मी बरेच क्लास केले, स्ट्रॅटेजीज वापरल्या, पण कुठेही अशी परफेक्ट स्ट्रॅटेजी सांगू शकलो नाही की जी प्रॉपर फॉलो होतेच. स्ट्रॅटेजी कोणतंही वापरा तुम्ही, इंडिकेटर कोणताही EMA वापरा, सुपर ट्रेड वापरा, बॉलिंगर बँड वापरा, कोणतंही इंडिकेटर वापरा, हे काम करतं. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट असे इंडिकेटर शिकण्याची देखील गरज नाहीये. फक्त त्या इंडिकेटर विषयी तुम्हाला वेगवेगळी माहिती, तो इंडिकेटर कसा काम करतो, त्या इंडिकेटर मध्ये काय आहे,
कुठे थांबायचे आहे, कुठे एक्झिट करायची, कुठे एंट्री करायची, या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. पण या गोष्टी शिकत असताना मुळात की ज्याप्रमाणे लहान मुलाला पहिलीपासून अभ्यास असतो, त्याप्रमाणे आपल्यालाही शेअर मार्केटमध्ये स्टार्ट पासून अभ्यास केला पाहिजे. मग स्टार्ट पासून अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? की ज्या वेळेला सकाळी 8 वाजता, लक्षात ठेवा मित्रांनो, सकाळी 8 वाजता आपल्याला चॅनल चेक करणे गरजेचे असते, की जे जे चॅनल शेअर मार्केट रिलेटेड आहेत, म्हणजे ET स्वदेश, झी बिझनेस, CNBC आवाज, यासारख्या चॅनलच्या न्यूज ऐकणे गरजेचे आहे. यासाठी काय करायचं? चॅनल लावून आपण सकाळी त्या चॅनलवर कोणते स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, कोणते स्टॉक निगेटिव्ह आहेत, कोणत्या स्टॉक मध्ये पॉझिटिव्ह काही घडलेलं आहे, किंवा जेफ्रीज, सिटी फायनान्स, कोटक महिंद्रा किंवा इतर अनेक अशा कंपन्यांनी त्यांना त्या स्टॉकला रिकमेंड केलेलं आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा स्टॉकची लिस्ट आपण 8 ते 9 या वेळेतच आपल्याकडे काढणं गरजेचं आहे. किंवा CNBC किंवा झी बिझनेस किंवा ET सोडे चॅनल वाले जे आहेत ते कोणते कोणते स्टॉक सांगतात, यांची संपूर्ण लिस्ट एक आपल्याला म्हणजे प्रिपेअर अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. सकाळ सकाळीच मार्केट ओपनिंगच्या अगोदर हा अभ्यास आपल्याकडे असणं गरजेचं आहे, की आपण आज कोणकोणत्या स्टॉकवर काम केले पाहिजे आणि का केले पाहिजे, याचं पहिलं आपल्याला कळलं पाहिजे, की आपण या स्टॉकवर का काम केलं पाहिजे. तर त्या स्टॉकवर काही न्यूज आहे, त्यामुळे त्या स्टॉकवर आपण काम केलं पाहिजे. कुणावर पॉझिटिव्ह न्यूज असेल, कुणावर निगेटिव्ह न्यूज असेल, त्या स्टॉकवर आपण काम केलं पाहिजे. तसेच मार्केट ओपनिंगच्या आधी गिफ्ट निफ्टी ही गॅप अप आहे, गॅप डाऊन आहे किंवा फ्लॅट आहे, यावर ही आपल्या मार्केटचे ओपनिंग कशी होईल याचा अंदाज आपल्याला येतो. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह स्टॉकवर काम करायचं की निगेटिव्ह स्टॉकवर, याचा अंदाज आता तिथेच येतो. मार्केट ओपन झाल्यावरती तुम्हाला तर सर्वात सोपं काम की आपण पॉझिटिव्ह स्टॉक वर काम करायचं की निगेटिव्ह, याच्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून चॅनल चेक करणं गरजेचं आहे. मेन आणि मुख्य हे लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये ट्रेड इज अ फ्रेंड, म्हणजे जो व्यक्ती ट्रेड बरोबर काम करतो त्याला सतत प्रॉफिट होतोच होतो. जो व्यक्ती ट्रेडच्या विरुद्ध जाऊन काम करतो त्याला एखाद्या वेळेला प्रॉफिट होईल, पण प्रत्येक वेळेला म्हणजे त्याने 10 ट्रेड मध्ये त्याला मिनिमम 3 वेळा प्रॉफिट होईल, तर 7 वेळा तो लॉस मध्येच असेल. आणि जो ट्रेड बरोबर काम करतोय त्याला 7 वेळा प्रॉफिट होईल, पण 3 वेळाच लॉस असेल. याच्यावरच तुम्ही ठरवा की तुम्हाला ट्रेडच्या बरोबर जाऊन काम करायचं की ट्रेडच्या विरुद्ध. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता ट्रेड कसा ओळखायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं. गिफ्ट निफ्टी पाहायची, गॅप अप आहे, गॅप डाऊन आहे, आपलं मार्केट सकाळी 9ला कशा प्रकारे ओपनिंग होणार आहे हे पाहायचं. 9:15 आपल्याला कळतंच मार्केट गॅप अप आहे की गॅप डाऊन आहे की फ्लॅट आहे. मग अशा वेळेला आपल्याला जमलं पाहिजे ते स्टॉक सिलेक्शन, म्हणजे ट्रेड जो चाललाय त्या ट्रेड बरोबर स्टॉक सिलेक्शन आपल्याला जमलं पाहिजे. मग आपण काय करायचं, ट्रेडिंग वर आपल्याला काही जी लिस्ट असेल, एक लिस्ट लावून ठेवायची 30 स्टॉकची. आता तुम्हाला ट्रेडिंग वर 30 स्टॉक नाही, तुम्हाला 100 स्टॉक, 200 स्टॉक देखील लावता येतात. 100 तरी स्टॉक, एक 150च्या आसपास स्टॉक लावता येतात. पण ते प्रत्येक लावायची वेगवेगळी म्हणजे वेगवेगळ्या लिस्ट मध्ये ते लावतात. ते तर मी तुम्हाला नंतर शिकवेनच कशा पद्धतीने आपण
वेगवेगळ्या पद्धतीने ती लिस्ट लावायची. ठीक आहे. तसेच स्टॉकचा ट्रेड, इंडेक्सचा ट्रेड हा प्रॉपर कसा ओळखायचा, योग्य पद्धतीने इंडिकेटरचा वापर कसा करायचा, हेही मी तुम्हाला यापुढे शिकवणार आहे. उदाहरणार्थ जर बघायचं झालं, आता मार्केटचा ट्रेड, आता तुम्हाला मी दाखवण्यासाठी एक दाखवतो. डिव्हिज लॅब, डिव्हिज लॅब हा स्टॉकचा ट्रेड आहे. आपण निफ्टीचा ट्रेड नाही बघतो आता, आपण स्टॉकचा ट्रेड बघतो. याच्यामध्ये मी तुम्हाला एक सेटिंग सांगतो की रोज रोज नाही पण ट्रेडिंग व्यू मध्ये सेटिंग मध्ये जाऊन इथं सेशन ब्रेक, इव्हेंट मध्ये सेशन ब्रेक म्हणून एक सिम्बॉल असतो, हा टिक असतो सर्वांचा, त्याला टिक करा. याच्यामुळे तुमचा फायदा काय होईल की तुम्हाला प्रत्येक दिवसाचं जे सेशन आहे ते वेगवेगळे दिसेल आणि त्या स्टॉकचा आदल्या दिवसाचा जो ट्रेंड आहे तोही तुम्हाला कळेल की त्याचा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, किंवा त्या स्टॉकचा आदल्या दिवशीचा हाय, लो, हे सर्व तुम्हाला कळतील. मग आपण काय करायचं की मार्केट ओपन झाल्या 15 मिनिटांनी त्या स्टॉकचा हाय आणि लो मार्क करते. हाय आणि लो ही जी तुम्हाला शेपूट दिसते ना तिला हाय आणि लो मार्क करताना हा त्याची बॉडी जी असते ती बॉडी घ्यायची, लक्षात घ्या. आणि त्या बॉडीच्या वर ज्या वेळेला मार्केट सुटेल, त्या बॉडीच्या वर ज्या वेळेला पहिल्या 15 मिनिटांवर तो हाय तोडतोय आणि मार्केट जर वर जाते तर आपल्याला तिथे तो बाय करायचा आहे. आणि त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो त्याच बॉडीचा लो जो असेल तो स्टॉप लॉस ठेवायचा. म्हणजे याच्यामुळे काय होणार की तुमचं मिनिमम प्रॉफिट, मॅक्झिमम प्रॉफिट आणि मिनिमम लॉस. आता हे झालेलं आहे, मला झालेलं सांगायला जास्त आवडत नाही, पण होण्याच्या अगोदर मी माझ्या फ्री ग्रुप चॅनलवर टाकत असतो की कोणत्या स्टॉक विषयी, समजा फ्री ग्रुप चॅनल आहे त्याच्यावर आम्ही टाकत असतो की कोणत्या स्टॉक विषयी कसे आपण बाय केले पाहिजे, सेल केले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या फ्री ग्रुप चॅनल, फ्री टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊ शकता. आणि रोज फ्री आणि तुम्हाला फक्त लर्निंगसाठी, आम्ही सेमी रजिस्टर नाही आहोत, मी सेमी रजिस्टर अनालिस्ट नाहीये. मी फक्त जे माझं 7 वर्षाचा जो अभ्यास केलेला आहे यातून जे मला मिळालेलं आहे तेच फक्त मी तुमच्या सर्वांसमोर मांडत आहे की ज्याच्यातून तुमचा फायदा हो. तर हा फायदा तुम्ही कसा करून घ्यायचा हे तुम्ही तुमचं ठरवा. आणि आमच्या फ्री ग्रुप चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला रोजच्या रोज लर्निंगसाठी, अभ्यासासाठी काही स्टॉक आम्ही तिथे देत असतो. स्टॉक देत असताना माझा पहिला क्रायटेरिया जो असतो तो पहिल्या 15 मिनिटाचा हाय आणि लो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मी अजून एक स्टॉक असेल जो आम्ही काल दिला होता, इंडिगो. तर त्याने पहिल्या 15 मिनिटाचा हाय तोडला, तसा आम्ही त्याला बाय केला, इथपर्यंत आम्ही प्रॉफिट घेतला. 1, 2, 3, 4 कॅन्डल, जिथे याने रेड कॅन्डल दिली पहिल्या 15 मिनिटात तिथे आम्ही बाहेर पडलो. कारण आमचा जो स्टॉप लॉस जो असतो तो अशा प्रकारे आम्ही पुढे पुढे ढकलत जातो. हा, ज्या वेळेला हात तोडेल त्यावेळेला आम्ही ते बाहेर पडणार. तर आजच्या पुढे फक्त एवढंच. तसेच ट्रेड बरोबर
तसेच मी माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टॉकचा ट्रेंड कसा ओळखायचा, इंडेक्सचा ट्रेंड हा प्रॉपर कसा ओळखायचा व योग्य पद्धतीने इंडिकेटरचा वापर करून योग्य प्रकारे इंडिकेटरचा वापर करून आपण जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा हेही शिकवणार आहे. माझे एवढे मुद्दे ऐकून घेतले यासाठी तुमचे धन्यवाद. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा की जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचेल. धन्यवाद.